सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह 2021 मौजे सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधार बरणौ रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार जयांची केली स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार. आता विठाला 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 याती कुळ माझे गेले हारपोणी श्रीरंगा वाचून अनुनीने किती ओ शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातली. प्रस्तुत काल्याच्या कीर्तनासाठी माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांचा गवळणपर प्रकरणातील 4 चरणाचा हा अभंग की ज्याला आपण गवळण म्हणून अगदी भजनाच्या उत्तरार्धामध्ये गायन करतो. माऊलीचा अभंग माऊलीची गवळण झाली म्हणजे मग भजनाचा कार्यक्रम असेल किंवा कीर्तनाचा कार्यक्रम असेल त्याची सांगता झाली असा त्याचा अर्थ आहे. तर माऊली ज्ञानोबरायांची ही अतिशय सुंदर अशी गवळण की ज्या गवळणीमध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा त्या देवाचं परमदर्शन एखाद्या साधक गवळणीला व्हावं आणि त्या गवळणीने आपल्या अंतःकरणातला हा लौकिकाच्या विस्मरणाचा भाव मांडावा अशा अर्थाची गवळण आज काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली आहे. विठ्ठल 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 चिंतनाकडे वळण्यापूर्वी काल्याच्या प्रसंगाकडे तुम्हाला घेऊन जाण्या अगोदर सगळ्यात पहिले मला सांगायला आवडेल की ब्रह्मचैतन्य गर्भगिरीच्या पर्वतावरती ज्यांचं अखंड निवास आहे असे मत्स्येंद्रनाथ भगवान नाथांच्या छत्रछायेखाली हे वसलेलं गाव त्यांच्या कृपा आशीर्वादाने इथे चाललेला सगळा व्यवहार मच्छिंद्रनाथाच्या कृपा आशीर्वादानं आपल्या या सावरगाव नगरीमध्ये भव्य दिव्य स्वरूपातील हा अखंड हरिनाम महिला नाम सप्ताह महिला कीर्तन महोत्सव एक आगळा वेगळा उपक्रम आपल्या ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून राबवला जातो.
या कार्यक्रमासाठी पूर्ण ग्रामस्थ मंडळीचं योगदान आहे. या कार्यक्रमावर प्रेम करणाऱ्या लोकांचं योगदान आहे. या कार्यक्रमाचा संपर्क जिथपर्यंत पोहोचला तिथपर्यंत लोकांना आनंद झाला आणि ती भाविक मंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावणं असेल, उपस्थिती लावणं असेल, अगदी दान देणं असेल, आर्थिक मदत करणं असेल, सेवा मदत करणं असेल, अन्नदानाची सेवा असेल, सगळ्यांचा हा मेळ या ठिकाणी लागलेला आहे. म्हणतात ना, नव्हे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ जमविला. तर असा हा सगळा सुयोग या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या गावामध्ये मागचे अगदी कोरोनाचा काळ जर लोटला आणि तो कोरोना नसता तर सप्ताह झालाच असता. नियोजन सुद्धा केलं होतं, पत्रिका छापल्या होत्या. पत्रिका छापल्या म्हणजे अर्धा कार्यक्रम झालाच. हा एवढंच की कीर्तन ऐकायला नाही मिळालं आपल्याला, हा भाग वेगळा, पण पत्रिका आपल्याला पाहायला मिळाली. तर असा हा अखंड अविरतपणे चालत असलेला हा महिला नाम सप्ताह वर्ष या ठिकाणी 7वा आहे. 7व्या वर्षामध्ये साधू संतांच्या आशीर्वादानं, भगवान परमात्माच्या कृपेनं, मच्छिंद्रनाथाच्या कृपा आशीर्वादानं आणि माझ्या भगवान मच्छिंद्रनाथानं ज्यांच्या अंतःकरणामध्ये ही प्रेरणा दिली. खरं तर सगळ्या गावाचीच इच्छा आहे की गावामध्ये महिला सप्ताह झाला पाहिजे, पण पुढं कुणी व्हायचा हा प्रश्न असतो. तर पुढं होण्यासाठी माझ्या मच्छिंद्रनाथानं ज्यांना बळ दिलं, बुद्धी दिली, साहस दिलं, चातुर्य दिलं आणि बोलण्याचं कौशल्य दिलं, असे आमचे श्रीमान शिवाजी तात्या मस्के, राजेंद्र भाऊ मस्के, त्यांचे सर्व सहकारी मित्र, त्याच्यामध्ये अशोक भाऊ सुद्धा आहेत. तर ही सगळी मंडळी यांनी हा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळीच्या विश्वासानं, सहकार्यानं, त्यांच्या त्या ठिकाणी श्रमानं, अगदी प्रयत्नानं हा कार्यक्रम घडून आणला. आता एक दोघांची नावं घेतली म्हणजे बाकीच्यांची नावं नाहीत का? तर सगळेच या कार्यक्रमात सक्रिय आहेत. एवढंच की नावं आम्हाला माहिती नाहीत, काहींचे चेहरे पाठ आहेत, नाव लक्षात नाही. तर सगळेच या कार्यक्रमामध्ये सक्रिय असणारे फक्त फोनवरती संपर्क करतात. तिथे यांची तारीख घ्यायची, त्यांची तारीख घ्यायची, अशा माध्यमातून सतत संपर्कात. लक्षात घ्या, काही वेळेला आम्ही एखाद्या गावात कीर्तनाला गेलो तर कीर्तन करेपर्यंतच माणसाचा संपर्क असतो. कीर्तन संपल्यानंतर महाराज पोहोचले का मध्येच हे विचारच सुद्धा नाही किंवा तपास सुद्धा नसतो, महाराज सुखरूप पोहोचलेत का नाही. पण दादा, एकदा का माणूस संपर्कात जोडला, महाराज घरी सुखरूप पोहोचले, हा तर निरोपच, पण महाराज तुम्ही बरे आहात का, ताई तुमचं काय चाललंय, बरे आहात का, म्हणजे फक्त कीर्तनापर्यंतच ही माणसं नातं मर्यादित ठेवत नाहीत शिवाजी तात्या आणि राजेंद्र भाऊ. तर हे यांचं जे नातं आहे हे कीर्तनाच्या परमार्थाच्या पलीकडे अगदी आपल्या अंतःकरणातलं जिव्हाळ्याचं नातं या परिवाराचं आमचं झालेलं आहे. एकदाच कीर्तनाला आले, पण असं जोडून ठेवलं, असं नातं निर्माण झालं या परमार्थातलं की बस रक्ताच्याही नात्या पलीकडे सुंदर नातं निर्माण झालेलं आहे. कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल, नियोजन करायचं असेल, दीदी असं करावं का, तसं करावं का, लक्षात घ्या, का म्हणून मान द्यायचा आपण कोणाला, पण हे मान देणं असेल, विचारणं असेल, याच्या पाठीमागे अंतःकरणातली श्रद्धा आमच्या लक्षात येते की किती श्रद्धा आहे. आणि मग नेहमीच आमचे राजभाऊ असतील, शिवाजी तात्या असतील, संपर्कात असतात, मठावरती येतात, कुठल्याही चांगल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमाला बरोबर असतात. काही नवीन मठावरती करायचं असेल, चकलंब्याला एक फोन आला किंवा आमच्या बंधूचा फोन आला, आमच्या वडिलांचा फोन आला, आमच्या आईचा फोन आला यांना, तर अजिबात वेळ न लावता माझ्या फोनची वाट न पाहता मठावरती हजर होत असतात आणि आमच्या प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी हे सहभागी असतात. तर या गावामध्ये हा भव्य सप्ताह, महिला सप्ताह घडावा असं मनामध्ये विचार आला. पण हा त्यांच्या मनात विचार घालणारं कोण? तुम्ही म्हणाल सोनालीताई आहेत का, या पत्रिकेतल्या महिला कीर्तनकार आहेत का, गायनाचारी आहेत का, आपल्या गावाचं महिला भजनी मंडळ आहे का, किंवा त्यांच्या घरच्या लक्ष्मी आहेत का? कोण म्हटलंय गावातलं की महिला सप्ताह आपल्या गावात झाला पाहिजे? गावचं भजनी मंडळ म्हटलंय का? गावातली कोणी माणसं म्हटली का की महिलांचा सप्ताह, काहीतरी आगळी वेगळी क्रांती या सावरगाव गावामध्ये झाली पाहिजे? मच्छिंद्रनाथ भगवान की जे भगवान श्री राज्यामध्ये जाऊन राहून आलेले आहेत, असे मच्छिंद्रनाथ भगवान त्यांच्या छत्रछायेखाली वसलेलं हे गाव कोणी प्रेरणा घातली शिवाजी तात्याच्या आणि राजाभाऊंच्या मनामध्ये? या गावकऱ्यांच्या मनात हा विचार कोणी घातला? हा तुमचा, माझा, कीर्तनकाराचा कुणाचा विचार नाही, हा माझ्या बड्या बाबाचा विचार आहे. आणि त्यांच्या विचारानं, त्यांच्या प्रेरणानं, त्यांच्या स्फूर्तीनं, लक्षात घ्या, कार्य करू म्हणायचं सोपं असतं, घडत असताना सुद्धा मनामध्ये धडधड असते, पण घडल्यानंतर मिळालेलं यश हे कुणाच्या आशीर्वादानं असतं? तर ते बड्या बाबाच्या आशीर्वादानं असतंय. असे मच्छिंद्रनाथ भगवान त्यांच्या आशीर्वादानं सुखरूपपणे, निर्विघ्नपणे, नाहीतर चांगल्या कामात विघ्न भरपूर असतात,
मी नेहमीच कीर्तनामध्ये सांगत असते, एखाद्या चांगल्या कामाला आपण सुरुवात केली, मांजर आडवं गेलं तर माणसाला वाईट वाटतं, पण आम्ही कीर्तनकार लोकांना सांगतो चांगल्या कामाला मांजर आडवं गेलं तरी चालल, पण चांगल्या कामाला माणसं आडवी जाऊ नयेत, कारण माणसं मांजरापेक्षा बेकार आहेत. हा, मांजर तरी एक वेळेला आपल्या कामाचा बिमोड करल, पण माणसं एकदा का आडवी पडली कार्यक्रम पाडल्याशिवाय राहत नाहीत, एवढी अवघड असतात. सावरगाव गोड आहे, तुमचं अजिबात काही सांगत नाही, लांबचं सांगते मी, तुमचं सांगायचं नाही, आपल्याला सगळ्यांना मिळून हा कार्यक्रम करायचा. कार्यक्रम एकट्या राजा भाऊचा किंवा एकट्या शिवाजी तात्याचा नाही, कार्यक्रम अख्ख्या सावरगावचा आहे, अख्ख्या सावरगावचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम या गावाची शोभा आहे, या गावाची कीर्ती आहे, या गावाचा मान आहे, या गावाचा सन्मान आहे. माझ्या बड्या बाबाचा हा त्या ठिकाणी वैभवाचा सोहळा आहे. तिथे संस्थांवरती सप्ताह होतात, पण मला नाही वाटत संस्थांवरती अजून महिला सप्ताह झाला असेल, नाही झाला तिथे. पण माझे बडे बाबा म्हटले, बाबा रे, भले संस्थांवरती महिला सप्ताह झाला नसेल, पण हे माझंच गाव आहे, मी याच प्रभागामध्ये आहे, गर्भगिरीच्याच अगदी सानिध्यामध्ये असणारं हे गाव, त्याच पर्वतावर असणारं गाव, हे माझंच ठिकाण आहे, इथे सप्ताह करा. या सप्ताहाला 7 दिवस समाधीतून मी इथे बसलेला असेल कीर्तनाच्या वेळेला, असं माझ्या बडे बाबांनी त्या ठिकाणी अनुभवानं लक्षणानं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ही माझ्या बाबांची इच्छा आहे की हा सप्ताह भव्य स्वरूपात आपल्याकडे साकारतो आहे. असो, आणि इथे या कार्यक्रमाला थेट महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम, आतापर्यंत आपल्या संस्थांवरती खूप मोठे कार्यक्रम झाले, पण मच्छिंद्रनाथ संस्थान सावरगाव, मच्छिंद्रनाथाची संजीवन समाधी महाराष्ट्रभरातल्या नाथपंथीयांना, ज्यांना नाथपंथाबद्दल आदर आहे, ज्या लोकांना या नाथपंथाबद्दल थोडंसं माहिती आहे, थोडंसं माहिती नाही. मच्छिंद्रनाथ काही आयुष्यभर हरिपाठ म्हणतात, पण मच्छिंद्रनाथाची समाधी कुठं आहे हे माहिती नसतं काही लोकांना. पण आता युट्यूब चॅनल आहे आपल्याकडे, भैया नाव सांगा मला, मराठी हॉटस्पॉट या चॅनलचे या ठिकाणी ऑपरेटर इथे आलेले आहेत. तर या मराठी हॉटस्पॉटच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा डामडौल, या कार्यक्रमाचा गजर महाराष्ट्रभरामध्ये होणार यात नवल नाही. पण माझ्या मच्छिंद्रनाथाची समाधी, जे फक्त आयुष्यभर हरिपाठ म्हणतात किंवा ज्यांना माहिती नाही माझ्या मच्छिंद्रनाथाची समाधी कुठे आहे, त्या घराघरापर्यंत, कारण मोबाईल खिशात असतो आणि एका घरात किमान 4-5 मोबाईल असतातच आता, स्क्रीन टच इथपर्यंत मोबाईलचा प्रसार प्रचार झालाय. तर माझ्या बाबांचा गौरव, माझ्या बड्या बाबांचा वैभव प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम हे युट्यूब चॅनल करणार आहे. या युट्यूब चॅनलच्या दादाला, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या कार्यक्रमाला सुंदर अशी रंगत भरण्यासाठी आपण पुरुष मंडळाचे सप्ताह पाहतो, पण महिलाच गाणाऱ्या, महिला वाजवणाऱ्या, महिलांनी प्रमाण घ्यावं, हे सगळं कौतुकाचं वाटतंय. आणि कधीतरी आपल्या लेकरांचं, आपल्या पोरीबाळींचं कौतुक पाहण्याचं आपल्याला सद्भाग्य प्राप्त व्हावं, असं पुरुष मंडळाला सुद्धा वाटत असतं. तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात की आमचा आनंदामध्ये तुम्ही सहभागी होताय. म्हणून सगळ्या पुरुष मंडळ, महिला मंडळाच्या माध्यमातून पुरुषांना कौतुक आणि महिलांना आदर्श, बोलणं लक्षात घ्या. पुरुष मंडळाला कौतुक, आमच्या महिला मंडळाला आदर्श आणि प्रेरणा मिळावी, याच्यासाठी महिलांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन ग्रामस्थ मंडळीनं करत करत इथे सर्व महाराष्ट्रभरातील नामांकित गायिका, नामांकित मृदंगाचार्य या सगळ्यांना बोलावलेलं आहे. मृदंगाची अतिशय गोड अशी साथ देणाऱ्या हरिभक्तपरायण माझ्या माऊली ज्ञानोबांनी ज्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं, असं ज्ञानेश्वरी नाव ज्यांनी धारण केलेलं आहे माऊलींच्या कृपेनं, आमच्या ज्ञानेश्वरी ताई तमलवार यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. मृदंग वाजवणं हे पुरुषांचं वाद्य आहे, ते ताकदीचं काम आहे, पण एका स्त्रीनं, एका महिलेनं हे वाजवणं हे काहीतरी विशेष आहे, कौतुकास्पद आहे, आदर्श घेण्यासारखं आहे आणि वाखाणण्यासारखं आहे. अतिशय सरळ सोजवळ स्वभावाच्या आमच्या ज्ञानेश्वरीताई मृदंगाची सुंदर अशी साथ देत आहेत. अतिशय सुंदर असं ज्यांचं गाणं आहे, अशा आमच्या गावकरी म्हणायला हरकत नाही, माझ्या गाववाल्या हरिभक्तपरायण नंदिनीताई चव्हाण, त्यांचे मालक पण या ठिकाणी आहेत. आमच्या हरिभक्तपरायण सुनील महाराज सांगळे, ते एक चांगले कीर्तनकार आहेत. सद्गुरू भगवान बाबांच्या भगवान गडावरती त्यांचा आध्यात्मिक अभ्यास झालेला आहे आणि सुंदर कीर्तन करतात. आमचे सुनील महाराज सांगळे या ठिकाणी आहेत. त्यांच्या सौभाग्यवती आमची नंदिनी, आमच्या नंदिनीताई चव्हाण, त्याचबरोबर सुंदर असं ज्यांचं गाणं आहे आणि सुंदर वक्तृत्व आहे, ज्यांचं कीर्तन या सप्ताहामध्ये झालेलं आहे, अशा आमच्या हरिभक्तपरायण योगिताताई हजारे, अतिशय सुंदर असं त्यांचं गायन आणि गोड गळा. माऊली ज्ञानोबांची कृपा झाली, साधू संतांची कृपा झाली आणि गळ्यातून गंगा वाहायला लागली, अशी आमची छोटी वैष्णवी, फार सुंदर वैष्णवीचं गाणं आहे. आणि गाथातील प्रमाणात तोंडपाठ
एखाद्या वेळेला आम्ही अभंग चुकतो बोलताना, पण अगदी अभ्यासू असं व्यक्तिमत्व गायनाचार्य आमच्या हरिभक्त परायण, फार चांगल्या मंडळीच्या सानिध्यामध्ये ज्यांची साधना झालेली आहे अशा आमच्या संगीताताई पांचाळ, आमच्या सगळ्या महिला गायिकांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा सगळ्यांना. टाळ्या एवढ्या वाजल्या पाहिजेत ना की पुढच्या वर्षी पुन्हा यांचाच फोन आपल्याला आला पाहिजे, कार्यक्रमाची तयारी करा, अशा टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरात एकदा. बंकट स्वामी मठावरती जे सेवा करतात असे आदरणीय चोपदार बाबा आहेत. सर्व आमच्या सावरगावचं महिला भजनी मंडळ, छान वाटतंय मला खूप तुमच्या सगळ्याकडे पाहून. आणि नेहमीच आपल्या भजनी मंडळाचं संस्थांवर येणं जाणं असतं, असं आपलं महिला भजनी मंडळ आहे. तुळस घेऊन उभी असलेली माझी छोटी ताई आहे, भगिनी आहे, आदरणीय श्रद्धेय या ठिकाणी महात्मा बाबा आहेत. त्याचबरोबर हरवणूंची अतिशय गोड अशी साथ देणारे आमचे शिवाजी मामा आहेत. फार सुंदर पेटी वाजवतात. तुमचं लक्ष नव्हतं मामा, पण तुमच्या वाजवण्याकडे माझं लक्ष होतं बरं, खरंच ना. आणि कुठे काय सुंदर गोड हरकत कोण घेतं, कोण काय सुंदर वाजवतं, या सगळ्या गोष्टी लक्ष द्या असं म्हणायच्या गरज नाही. जो जातीवंत आहे ना त्याचं लक्ष ऑटोमॅटिक जातं त्या गोष्टीकडे. म्हणून तुम्ही जेव्हा वाजवता त्यावेळेला ज्यावेळेस अशी सुंदर हरकत निघते वाजवण्यातून गाण्यातून, तर त्या माणसाकडे मला न सांगता माझं लक्ष जातं. तर तुम्ही फार सुंदर वाजवत आहात आणि या सुंदर अशा कार्यक्रमाला रंगत भरण्याचं काम आमच्या हरिभक्त परायण दिलीप बाबा गायकवाड यांच्यासाठी खरंच टाळी झाली पाहिजे. कारण ते सिस्टीमवाले कमी आणि वारकरी जास्त आहेत. म्हणून एक वारकरी व्यक्तिमत्व साऊंड सिस्टीम घेऊन आपल्याकडे उपस्थित आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन आमचे श्रीमान खाडे सर आहेत की त्यांनी आता अलीकडेच माझी कीर्तन सेवा त्यांच्या गावामध्ये ठेवलेली आहे. या परिसरात त्यांच्या भागात कुठे जरी माझं कीर्तन असेल तर उपस्थिती लावून मठासाठी देणगी कशी जमा करता येईल आपल्याला हा विचार त्यांच्या मनामध्ये असतो. एवढंच की सारखा संपर्क नाही पण मनातली आस्था काही कमी नाही सरांच्या. आदरणीय खाडे सर आहेत. त्याचबरोबर आमच्या वैष्णवीचे वडील या ठिकाणी मुखेकर महाराज आहेत. आपल्या काणिपनाथाची सेवा करणारे आमच्या हरिभक्तपरायण मढी देवस्थानची उपासना करणारे आमचे हरिभक्तपरायण लुटे महाराज आहेत. महाराजांचाही चांगला संपर्क आहे. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बरीच लोक सन्मार्गाला त्या ठिकाणी लागलेली आहेत. त्याचबरोबर आमच्या राजाभाऊंचे मेहुणे या ठिकाणी मेजर दादा या ठिकाणी आहेत. त्यांचं नाव एकदा मला सांगा. हा, कारगिलच्या युद्धामध्ये त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि भारत मातेची सेवा केली. भारत मातेची सेवा करून सुखरूप या ठिकाणी ते आपल्या वारकरी संप्रदायाच्या या कीर्तन महोत्सवामध्ये त्यांनी उपस्थिती लावली. जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. तुमच्याकडे पाहिलं तरी अंगातलं रक्त सळसळतंय, हो ना. वेशभूषा असेल, आपलं सगळं त्या ठिकाणी लुक असेल, या सगळ्या गोष्टी आदर्श आहेत, आम्हाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. इथे बरीचशी परिसरातून पंचक्रोशीतून आलेली भाविकजन मंडळी आहे. खास करून कीर्तनासाठी उपस्थित असलेले अतिशय पवित्र मनानं अगदी पित्यासारखं वडिलासारखं आमच्यावर प्रेम करणारी मंडळी आहे. आमचे श्रीमान बाळासाहेब मामा चिमटे, माजी सरपंच हातवळण, त्याचबरोबर त्यांचे मित्र आमचे रघुनाथ मामा नवसुपे, शिवाजी मामा मेटे आहेत, राजेंद्र दादा चिमटे आहेत, दिगंबर चौधरी आहेत. आमच्या आलणवाडीचे गव्हाणे बाबांच्या छत्रछायेखाली वाढत असलेलं हे गाव, तिथले आमचे शिवाजी मामा आहेत. त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र, आता मला नाव सगळ्यांचं आठवत नाही, आपल्या गावचे हरिभक्तपरायण मंडळी, सगळ्यांची नाव आठवत नाहीत बाबा मला. सगळ्यांना त्या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करते, सगळ्यांना सप्रेम जयहरी देते. हरिभक्तपरायण कैलास महाराज ओहाळ साहेब या ठिकाणी आहेत, दादासाहेब चितळे सर आहेत, अध्यक्ष मच्छिंद्रनाथ देवस्थान, आणखी बरेच परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन, आमच्या शिवाजी मामांच्या सोबत आलेले आलनवाडीवरून बरीचशी मंडळी आलेली आहे. त्या सगळ्यांना माझा जयहरी. तुम्हाला गव्हाणे बाबांच्या त्या ठिकाणी साष्टांग दंडवत असं समजून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आणखी परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविक जन, ज्ञात मंडळी, माझ्या परिचित अपरिचित असणारी मंडळी, सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. चुकून माझ्याकडनं कुणाचं नाव राहिलं असेल, उरलेली सर्व माझ्या ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याच्या प्रेमास कृपेस आशीर्वादास प्राप्त असणारी भाविक जन मंडळी. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कीर्तनासाठी मच्छिंद्र भाऊ उपस्थित आहेत. आपल्या सोसायटीचे, आपल्या सावरगाव सोसायटीचे चेअरमन आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. या पवित्र वातावरणामध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही सगळेच सन्माननीय आहात. सगळेच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा गौरव करा. अशी प्रत्येक व्यक्ती सन्मान तुल्य आहे.
पण एक सांगेन मी तुम्हाला, सगळ्यांचं नाव जरी शक्य घेणं होत नसेल तर माझ्या बड्या बाबाचा आशीर्वाद प्रत्येकाच्या झोळीमध्ये पडणार आहे. आशीर्वाद घेऊन तुम्ही घरी जाणार आहात. आशीर्वादानं माणसाचं जीवन सुंदर बनत असतं. संपत्तीनं सुंदर होईल का नाही मी ते सांगू शकत नाही, पण आशीर्वादाची भर ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याचं जीवन हे सदा बहरलेलं असतं, सदा सुंदर असतं. त्याचं जीवन सगळ्यापेक्षा वेगळं असतं. दादा फाटक्या झोपड्यात राहू द्या, पण इंद्रपुरीतलं समाधान त्याला त्या ठिकाणी मिळत असतं. म्हणून माझ्या बड्या बाबाचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. इथे नावापेक्षाही आशीर्वाद मोठा आहे. म्हणून आपल्या सगळ्यावरती माझ्या मच्छिंद्रनाथाची कृपा बरसावी आणि बरसत आहे, बरसत राहील. तुम्ही फक्त सेवा करत राहा. आशीर्वाद देण्याचं काम ते करतील. आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला सेवा करावी लागेल. जो सेवा करेल त्याच्या घरी माझे मच्छिंद्रनाथ अलख मारतील आणि त्याचं कल्याण करतील. विठ्ठल विठ्ठल या वर्षाच्या सप्ताहानं सगळे समाधानी आहेत. अगदी या वर्षाच्या सप्ताहाच्या नियोजनानं 2 वर्षाच्या कोरोनाची जी राहिली होती ना जागा ती भरून काढली. कारण आल्यानंतर मला प्रत्येकानं सांगितलं, दीदी प्रत्येक कार्यक्रम सुंदर झाला, सप्ताह एवढा सुंदर झाला, एकही कीर्तन कमी किंवा जास्त नाही, सगळे तोला मोलाचे झाले, तयारीचे झाले, फार सुंदर कार्यक्रम झाला. यादीच एवढी सुंदर आहे, कार्यक्रम का सुंदर होणार नाही. आणि अगदी रात्रीचं कीर्तन तर सर्वजण समाधानी आहेत. कारण ज्यांचं कीर्तन झालं त्या श्रद्धेय आदरणीय मुक्ताईनाथ माऊली या सुद्धा नाथपंथी आहेत आणि सावरगावची सेवा त्यांच्या जीवनात प्राप्त व्हावी ही त्यांची बऱ्याच वर्षाची इच्छा होती. ती इच्छा रात्री कीर्तन करून त्यांची पूर्ण झाली. गाव समाधानी झालं, पण त्या सुद्धा समाधानी झाल्या आणि मला सांगितलं की खूप आनंद आला कीर्तनामध्ये. प्रत्येकानं त्या कार्यक्रमाचं कौतुक केलं. तसे सगळेच कार्यक्रम सुंदर झालेले आहेत. असो, अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. या सुंदर नियोजनामध्ये नियोजित वेळेमध्ये काल्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे तुम्हाला. जो काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे त्या वेळामध्ये आपण चिंतन करत 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 भगवान परमात्माचं चरित्र पाहू. विठ्ठल विठ्ठल याती कुळ माझे, याती कुळ माझे गेले हार पोनी. थांबा तुम्ही थांबा. काय झालं? विठ्ठल विठ्ठल याती कुळ माझे गेले हरपुणी, श्रीरंगा वाचोनी आणुनेने. लक्षपूर्वक ऐकायचंय तुम्हाला. या गवळणीचा अर्थ अगोदर तुमच्या समोर मांडते. याती कुळ माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचोनी आणुने. याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी आणुने. एका उच्च कोटीच्या अवस्थेला पोहोचलेली गवळण, तिला माझे मावळे जण बरा तिच्याशी संवाद साधतायत. म्हणतात, ए भाग्यशाली गवळणी, तू भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलंय आणि बऱ्याच वेळापासून नदीच्या काठावर बसली. अगं तुझा घडा पाण्यानं भरलाय, घराकडे जायचंय तुला आणि तू इथेच बसलेली आहे. तू घरी का जात नाही? अगं कोण आहेस तू? तुझं नाव सांग, तुझं गाव सांग, तुझ्या घराचा पत्ता सांग, तुझ्या सासऱ्याचं नाव सांग, तुझं आडनाव सांग, कुळ सांग. ती म्हणते, खरं सांगू महाराज, माऊली, देवाला पाहिलं आणि आम्ही आमचं जातकुळ विसरून गेलो. त्याच्याशी आम्ही समरस झालो. याती कुळ माझे गेले हरपोणी. आम्हाला आता जात कुळ धर्म हे काहीच राहिलं नाही. आमचं सर्व काही कोण आहे? श्रीरंगा
भगवान श्रीकृष्ण परमात्मा व्यतिरिक्त आता दुसरं कोणीच आमचं नाही. आमचा बाप तो आहे, आमची आई तो आहे, आमचा पती तो आहे, आमचा भाऊ तो आहे, आमचा मित्र तो आहे, आमचा सखा तो आहे, आमची बहीण तो आहे, आमची सखी सुद्धा तोच आहे, आमचं कुळ गोत्र सगळं काही आमचा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. आम्ही या लौकिक कुळ गोत्राला विसरून गेलोय. काय समर्पणाचा भाव आहे हा दादा. ज्या दिवशी हा भाव आपल्या मनात जागा होईल ना, त्या दिवशी भगवंताच्या गोलोकाला जाण्याची गरज नाही, तो देव आपल्याला घेण्यासाठी येईल. पण हा भाव आपल्या मनात जागा व्हायला पाहिजे. माऊली ज्ञानोबा तिला वारंवार सांगतात की बाई तू जरा आठवणीत आण ग, तुझ्या घराचं सांग, दाराचं सांग, पतीचं सांग, सासऱ्याचं सांग, काहीतरी माहिती मला दे. ती म्हणते महाराज आता कितीही शिकवायचा प्रयत्न करू नका, किती वो शिकवाल माझा वेळोवेळा, मी तया गोवळा रतली. या श्रीकृष्णाच्या प्रेमाशी समरस न होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मी आवर घातला, पण एकदा मी त्याची झाले, आता मी माझी राहिले नाही. मी तया गोवळा रतली. आता मला लौकिक कुठल्याच भोगामध्ये आनंद नाही, ना खाण्यामध्ये आनंद, ना लेण्यामध्ये आनंद, ना फिरण्यामध्ये आनंद. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, मला त्याची आवड नाही. आता भक्ती प्रेम गोड लिहिले गे भक्तीचं प्रेम सुख, त्या प्रेम सुखामध्ये अखंड विहार मी करते. महाराज म्हणतात, माझी माऊली ज्ञानोबा सांगतात, बाप रुखमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोहे. आता जो ईश्वराच्या प्रेमाशी माझा लढा, त्याच्याशी माझा जो जिव्हाळा निर्माण झालेला आहे, आता त्याच्याहून मी वेगळी होऊ शकत नाही. मी त्याच्याशी एकरूप झाले आहे, समरस झाले आहे. आता मला माझं गाव, माझं नाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझा पत्ता काही विचारू नका. आता मी मज हरकुण बसले ग सखे, मी माझा हरकुण बसले. आता मी माझे राहिले नाही, मी ईश्वराशी समरस झालेले आहे. अशा अर्थाची ही गवळण सेवेसाठी निवडलेली आहे. विठ्ठल 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 सांगणार आहे. गवळण कुणाची आहे? माऊली ज्ञानोबारायांची आहे. माऊली ज्ञानोबारायांची ही गवळण आहे. आणि या गवळणीची शेवटची टीका ज्ञानदेव म्हणे नाही तर काय आहे? बाप रुखमा देवीवरू, बाप रुखमा देवीवरू अशी टीका ज्या अभंगाला असेल, आपण म्हणतो हा अभंग कुणाचा आहे? ज्ञानोबारायांचा आहे. तुका म्हणे अशी जर टीका असेल, शेवटचं चरण असेल, तर तो अभंग कुणाचा? नामा म्हणे असेल तर महिला मंडळ, जणी म्हणे असेल तर जनाबाईचा, एका जनार्दनी महिला मंडळ, झोपल्या काका. जरा लक्ष द्या माझ्याकडे. म्हणजे जी टीका असेल त्या महाराजांचा, त्या संताचा तो अभंग आहे. मग ज्ञानोबारायांचा अभंग ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. माऊली ज्ञानोबारायांचा अभंग ज्ञानदेव म्हणे. मग माऊली ज्ञानोबारायांचा अभंग ज्ञानदेव म्हणे आहेत, निवृत्तीदादांचा अभंग निवृत्ती म्हणे आहेत, आणि काही अभंग बाप रुखमा देवीवर आहेत. तरी ते माऊलींचे कसे? त्याच्या पाठीमागे कारण आहे. त्या कारणाचं चिंतन करेल. इथे समोर बसलेल्या अधिकारी
अभ्यासू मंडळींना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती करून देण्याचं काम मी करेल आणि पुन्हा माझ्या गवळणीकडे वळणार आहे. विठाल विठाल महाराष्ट्राच्या मातीमध्ये संतांची मांदियाळी पाहायला मिळते. त्या सगळ्या संतांच्या मध्ये ज्ञानोबारायांचं स्थान अव्वल आहे. ज्ञानोबाराय हे गुरु आहेत ज्ञानाचे. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ज्ञानदेव गुरु उतरीला पहिला पारू ज्ञानदेव उतरीला पहिला पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता. माझे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानाचा सागर आहेत. माऊली ज्ञानोबाराय एवढं ज्ञान त्यांच्याकडे आहे. ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. माऊलींच्या समाधीला डोकं टेकलं तर माणसाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानेश्वरी वाचली तर दगडाला सुद्धा ज्ञान होतंय. माझ्या माऊलीचा हात फक्त एका रेड्याला लागला, ज्याला डोकंच नाही, ज्याला कळत नाही मी रेडा आहे हे सुद्धा समजत नाही, अशा रेडा वेद बोलला. हा महिमा माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा. सगळ्यांचं कल्याण. ऐका दादा. ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल प्रगट केली जेने निगमवल प्रगट केली जेने निगमवल प्रगट केली गीता अलंकार नाम जानेश्वरी गीता अलंकार नाम जानेश्वरी गीता अलंकार नाम जानेश्वरी गीता अलंकार नाम जानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर. गीतेचेच अलंकार बनवले त्याला ज्ञानेश्वरी नाव दिलं. माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा प्रताप ज्ञानेश्वरी लिहिली. माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या हस्तस्पर्शानं रेडा वेद बोलला. माझ्या माऊलीच्या स्पर्शानं भिंत चालली. चांगदेवाला सद्बुद्धी निर्माण झाली. माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा किती मोठा चमत्कार. अगदी स्त्रीचा पुरुष बनवला माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी अशी किमया केली. काशीमध्ये जी उत्तर भारतामध्ये काशी आहे ना, काशीमध्ये विश्वेश्वरासमोरचा नंदी, त्या नंदीला जीव घातला माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. नामदेवरायांना घेऊन तीर्थयात्रा केली माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी. माझ्या माऊलींनी अनेक त्या ठिकाणी दिव्य कर्म केली. अनेक त्या ठिकाणी चमत्कार घडले माझ्या माऊली ज्ञानोबारायांच्या कृपा आशीर्वादानं. आपल्याला भिंत चालवली, रेडा बोलला, ज्ञानेश्वरी लिहिली, या गोष्टी माहिती आहेत. पण सांगेन तुम्हाला, माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी जे जीवनामध्ये दिव्य केलं, रेडाला बोलवलं पण विश्वेश्वराचा नंदी त्या ठिकाणी जीव घातला. आणखी चमत्कार सांगेन मी तुम्हाला. माऊली ज्ञानोबाराय जेव्हा समाधीला निघाले होते तर संन्यासी साधूकडे एक कुबडी असते, त्याला काय म्हणतात पहा, दंडी म्हणतात त्याला. तर ती दंडी असते. समाधीला जाण्याच्या अगोदर माऊलींनी दंडी खोचली, त्याला पाणी घातलं तर त्या दंडीला पालवी फुटली. त्याचा आजान वृक्ष झाला आळंदीला, त्याचा आजान वृक्ष झाला. हा महिमा माझ्या माऊली ज्ञानोबारायांचा. आणि सगळ्यात मोठा दिव्य केलं माझ्या माऊलींनी. माझ्या माऊलींनी संजीवन समाधी घेतली. हे सगळ्यात दिव्य केलेलं आहे. अजूनही माझे माऊली बोलतात, पण बोलवणारा असावा लागतोय.
आपण तेवढे तयार असावे लागतात. तुम्ही म्हणाल माऊलींनी समाधी घेऊन 700 वर्ष होऊन गेले, अजून माऊली बोलतात का? अरे माझे माऊली कुठेच गेले नाही, तिथेच आहेत त्या समाधीमध्ये, अजूनही बोलतील तुम्हाला. पण तुमच्या अंतकरणातला भाव जागा करा. का बोलणार नाहीत माऊली? एक छोटीशी कळी असते, कळी. ती कळी म्हणते, माळी दादा रोज फुलं देवाच्या पायावरती जातात, मला पण देवाच्या पायावर अर्पण कर ना. काय म्हणते ती कळी? माळी दादा मला तू देवाच्या चरणावर अर्पण कर. तेव्हा माळी दादांना सांगितलं, ए कळी तुला म्हणण्याची गरजच नाही मला देवाच्या पायावर अर्पण कर. अगं तू विकसित हो, तू तुझं रूपांतर फुलात कर. ज्या दिवशी तू फुल बनशील ना, तुला अलगत काढेन आणि देवाच्या चरणावर अर्पण करेल. ह्या बोलण्याचा संदर्भ लक्षात घ्या. माऊली बोलतील आपल्याला, अगोदर स्वतःला तयार करा. आपण तयार झालो ना, माऊली बोला म्हणण्याची गरज नाही. माऊली म्हणतील लेकरा ये इकडे, आणि मायेचा हात डोक्यावरून फिरवतील. झाडाला आंबा पिकल्यानंतर पोपटाला पत्र पाठवण्याची गरज नसते. पोपट येतो आणि आंब्याची गोडी चाकतो. आंबा म्हणतोय ये आणि माझी चव घ्या, असं म्हणल्यानं पोपट येणार नाही. स्वतः तयार व्हा अगोदर. स्वतः तयार झाले की बोलवण्याची गरज नाही. गुरुला शोधत फिरण्याची गरज नाही. स्वतः तयार व्हा, गुरु तुमचा शोध काढत तुमच्याकडे येतील. अगदी तसंच आहे. माऊली ज्ञानोबा राय आपल्याला बोलतील. माझे माऊली अजूनही त्या समाधीमध्ये आहेत, फक्त त्यांना पाहणाऱ्या नजर नाहीयेत, त्यांना ऐकण्यासाठी तेवढे कान तयार नाहीयेत. ज्या दिवशी आपले कान मन वाणी तयार होईल, त्या दिवशी माऊलींची कृपा आपल्यावरती वर्षावेल. आता ऐका, असे माझे माऊली की ज्यांनी संजीवन समाधी घेतली. माऊलींना समाधी घेतली वयाच्या कितव्या वर्षी घेतली माऊलींनी समाधी? सावरगाव महिला मंडळ वयाच्या 16व्या वर्षी माऊलींना समाधी घ्यायची होती. माऊलींना वयाच्या 16व्या वर्षी समाधी घ्यायची होती. माऊली जेव्हा समाधी घेण्यासाठी निघाले, प्रसंग असा घडला. निवृत्ती दादा आहेत ना माऊलींचे मोठे भाऊ, की जे गुरु आहेत माऊलींचे, ते म्हणतात ज्ञाना मी गुरु आहे, मी मोठा आहे तुमच्यापेक्षा, आणि गुरुच्या समोर जर शिष्य समाधी घेत असेल तर ही गोष्ट त्रासदायक होते. मी तुम्हाला अडवणार नाही, कारण तुमची श्रद्धा अशी आहे की गुरुला पाहत पाहत आपण समाधीस्थ झालं पाहिजे. गुरुची समाधी नको, आपण त्या ठिकाणी गुरुला पाहत समाधी घ्यावी, एवढी तुमची प्रगाढ श्रद्धा आहे. पण ऐका ज्ञानदादा, माऊली 2 वर्ष माझ्यासाठी तुम्ही थांबा. निवृत्ती दादांनी आग्रह केला. माऊलींना घ्यायची होती वयाच्या 16 वर्षी समाधी अशोक भाऊ, पण माऊलींनी 2 वर्ष पुढे ढकलले. आता माऊली कितव्या वर्षी समाधी घेणार? 16 + 2 किती झाली जोगदार बाबा? 18 वर्ष. माऊलींना वयाच्या 18 वर्षी समाधी घ्यायची होती. पुन्हा 18व्या वर्षी समाधीला निघाले बाबा. 18 वर्षी समाधीला चालले तो सोपान काकांनी अडवलं. दादा, मोठ्या दादाचं ऐकलं तुम्ही? माझ्यासाठी थांबा ना 2 वर्ष. छोट्या भावाचा शब्द मोडता आला नाही माझ्या ज्ञानराजाला. आणखी 2 वर्ष थांबले. सर 18 + 2 20 झाले. माऊलींना 16 वर्ष समाधी घ्यायची होती, पण माऊलींच्या समाधीचे 4 वर्ष पुढे लांबले. आता पुन्हा 20व्या वर्षी माऊली समाधीला निघाले, पण पुन्हा चिमुकली मुक्ताई आली. आणि मुक्ताई म्हटल्या दादा, मोठ्या निवृत्ती दादासाठी 2 वर्ष थांबलात, सोपान काकासाठी 2 वर्ष थांबलात. सांगू तुम्हाला दादा, आपली आई आपल्याला झोपेत टाकून गेली, पण त्या आईचा वियोग तुमच्यामुळे मला जाणवला नाही. माझ्या आईची जागा तुम्ही भरून काढली माऊली. माझी आई झालात तुम्ही, असं चिमुकली मुक्ताई म्हणत होती. हरिणी बिन खोप पडिली ओस, 10 दिशा पाडसे भ्रमता. माया बापे आम्हा त्यागी आले जेव्हा, ऐसे संकट तेव्हा आले नाही. आई बापानं आमचा त्याग केला तेव्हा आमच्यावर एवढं संकट आलं नाही. दादा, तुम्ही समाधी घ्यायचा विषय काढता, आमच्या काळजावर दगड ठेचल्यासारखा होतोय आम्हाला. ऐका ना दादा, तुम्हाला अडवणार नाही, पण विनंती करेल, जसं दोघांसाठी 2-2 वर्ष थांबलात, तसं या चिमुकल्या बहिणीसाठी 2 वर्ष थांबा. माऊलींनी पुन्हा आपला 2 वर्ष थांबवले. 20व्या वर्षी ज्या माझ्या ज्ञानराजाला समाधी घ्यायची होती, ती माझी माऊली 2 वर्ष आणखी थांबली. आणि माऊलीनं कितव्या वर्षी समाधी घेतली दादा?
22व्या वर्षी माझी माऊली 22व्या वर्षी समाधी घेतली. पण याच्याही पुढे जाऊन सांगेल, कर्नाटकच्या बाउंड्रीवरती अचलबेट नावाचं महाराष्ट्रात एक ठिकाण आहे. त्या संस्थांवरती उज्ज्वलानंद महाराज एक फार मोठे महात्मे होऊन गेले. 10 वर्षापूर्वी त्या भागात खूप कीर्तनाचा ओघ होता माझा. बसनं प्रवास करायचो, आम्ही कीर्तनाला जायचो आणि कुठेतरी मठ मंदिरावरती आम्ही कीर्तन झालं की थांबायचो, माझे वडील आणि मी. तिथे थांबल्यानंतर आम्ही अचल बेटवरती उज्ज्वलानंद महाराज यांच्या संस्थांवरती जायचो. 15 वर्षापूर्वीची गोष्ट. फार अधिकारी महात्मे होते ते. आणि त्या महाराजांनी, आता ते शिव झालेले आहेत, त्या महाराजांनी स्वतः लिहिलेली पुस्तकं, जवळजवळ 15-20 पुस्तकं मला भेट म्हणून दिली. ती तशीच जपून ठेवली मी, पण माझ्याच्यानं काही वाचन नाही झाली. मागच्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये मी वाचली ती. आणि त्या वाचनात मला अशी गोष्ट सापडली, मला वाटलं की तेव्हाच्या आशीर्वादाचं फळ आता मला मिळालं, मला सापडलं. आपण म्हणतो माऊलींनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, पण सांगेन तुम्हाला, ज्या दिवशी माझ्या ज्ञानराजानं समाधी घेतली त्या दिवशी माझ्या माऊलीचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं. हे मला उज्ज्वलानंद महाराज यांच्या लिखित पुस्तकामध्ये सापडलं. माझ्या माऊलींनी 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं वय असताना समाधी घेतली. याचा अर्थ वयाच्या 22व्या रनिंग मध्ये माझे माऊली समाधीस्थ झाले. आता ऐका, मला विषय कुणीकडे घेऊन जायचा आहे. ज्ञानराजाला वयाच्या 16व्या वर्षी समाधी घ्यायची होती, पण 16व्या वर्षी समाधी न होता भावंडाच्या आग्रहाखातर 6 वर्ष पुढे लांबले. 5 वर्ष 3 महिने 5 दिवस पुढे लांबले. मग या 5 वर्षाच्या, या 5.5 वर्षाच्या कार्यकालात माऊलींनी जे काही अभंग लिहिले, मग ज्या दिवसापासून समाधी घ्यायचं पुढे ढकलायला लागलं, समाधीचा विचार मनात येण्याच्या अगोदर जेवढे अभंग झाले त्या सगळ्या अभंगाला ज्ञानदेव म्हणे टीका लागली. आणि समाधी घेण्याचा विचार वयाच्या 16व्या वर्षी मनात आला. विचार ज्या दिवशी मनात आला त्या दिवसापासून जे पुढे आयुष्य माऊली जगले. माऊलींनी ठरवलं, इथून पुढचं आयुष्य हे माझ्या पांडुरंगाच्या रुक्माई मातेच्या चरणावरती मी अर्पण करणार आहे. इथून पुढे माझ्या जीवनात या 5-5.5 वर्षाच्या कार्यकालात जी काही अभंग ग्रंथ निर्मिती होईल त्याच्या पुढे मी ज्ञानदेव नाही तर माझ्या माय बापाचं नाव बाप रुक्मा देवीवरू असं नाव लावेल. 5 वर्षाच्या काळात जे अभंग तयार झाले त्या सगळ्या अभंगाला बाप रुक्मा देवीवरू ही टीका लागली. अभंग आहेत माऊली ज्ञानोबारायांचे, पण त्या टीकेचे मागचं कारण हे आहे. विठ्ठल 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 आता लक्षात आलं असेल तुम्हाला, ही गवळण आहे माऊली ज्ञानोबारायांची, पण टीका आहे. बाप रुक्मा देवीवरू जीवीचा जिव्हा काही केल्या वेगळा नोहे गे मा, जिला भगवंताचा लळा लागलेला आहे. सोहळा आनंदाचा